नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूयात दशमीच्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी. तर पुऱ्या बघू शकतो कशा पद्धतीने टम्म फुगलेला आहे आणि आपण त्या बटाट्याच्या भाजीसोबत किंवा दही याच्यासोबतही आपण ते खाऊ शकतो. तर चला तर मग बनवायला घेऊयात. तर पीठ घेतलेलं दशमीचा, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं. नंतर त्याच्यामध्ये थोडीशी टेस्ट येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण मिरचीची पेस्ट करून टाकलेली, थोडीशी लाल मिरची होती ती पेस्ट करून त्याची टाकलेली आहे. आणि गरम पाणी, उकळलेलं पाणी घेतलेलं आहे मी ते, आणि ते त्याच्यामध्ये ॲड करायचं. गरम पाणी असल्यामुळे ते चमच्यानं असं हलवून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं. नंतर हा डो रेडी होतो आपला. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. व्यवस्थित असा डो तयार करून घेतलेला आहे. नंतर आपण याच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत. बघू शकता डो आपला रेडी झालेला आहे. आता आपण याच्या पुऱ्या बनवायला घेऊयात. तर पुऱ्या बनवून घ्यायच्या, व्यवस्थित अशा लाटून घेतलेल्या आहेत. बघू शकता कशा पद्धतीने पीठ व्यवस्थित मळून घेतलं की पुऱ्या पण व्यवस्थित अशा बनतात आपल्या आणि फुगतात पण तशाच. तर आपण पुऱ्या बनवून झालेल्या आहेत. तर आपण आता हे तळायला घेऊयात. तर गरम तेल केलेलं आहे, त्याच्यामध्ये एक एक पुरी आपण सोडून व्यवस्थित अशी तळून घेऊयात. बघू शकता टम्म अशी फुगलेली आहे पुरी. वा, मस्त अशा फुगलेल्या आहेत पुऱ्या. तुमच्याकडे जर वेळ असेल तर हे पीठ 10 मिनटं आपण भिजवून ठेवू शकतो. नसेल तरी टम्म अशा फुगतातच या पुऱ्या. नंतर आपण बटाट्याची भाजी करून घेणार आहोत. मिरची बारीक चिरून घेतलेली, त्याच्यामध्ये आपण बटाटे शिजवलेले ॲड केलेलं आहे. तुम्ही कच्चा बटाटा पण चिरून त्याची पण भाजी आपण बनवू शकतो. पण मी शिजवलेला बटाटा घेतलेला आहे. ह्या थोडीशी वेगळीच टेस्ट लागते या बटाट्याची, शिजवलेल्या बटाट्याची भाजी केल्यानंतर. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा. तर झाली आपली बटाट्याची भाजी रेडी. नवीन असेल आपल्या चॅनलला, रेसिपी आवडली असेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या.